तर एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन कोण आहेत पाहूया। तामिळनाडूच्या तिरुपुरममध्ये 20 ऑक्टोबर 1957 रोजी त्यांचा जन्म झाला। वयाच्या 16व्या वर्षापासून ते आरएसएस मध्ये सक्रिय होते। सुरुवातीला जनसंघ नंतर भाजपमध्ये सक्रिय राजकारण त्यांनी सुरू केलं। 1998 आणि 1999 मध्ये कोइंबतूर मधून ते खासदार झाले। 2004, 2014, 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला। 2003 आणि 2006 पर्यंत तामिळनाडू प्रदेश भाजप अध्यक्षपदी ते होते। 18 फेब्रुवारी 2023 ते 30 जुलै 2024 पर्यंत झारखंडचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिलं। तर 31 जुलै 2024 पासून ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत। तर इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी नेमके कोणते पाहूयात। सुदर्शन रेड्डी यांचा जन्म 8 जुलै 1946 रोजी आंध्र प्रदेशात मध्ये झाला। सुदर्शन रेड्डी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आहेत। सुदर्शन रेड्डींचं BA LLB पदवीचं शिक्षण झालेलं आहे। 27 डिसेंबर 1971 रोजी हैदराबाद इथं आंध्र प्रदेश बार काउन्सिलमध्ये त्यांची वकील म्हणून नोंद झाली। सुरुवातीला आंध्र प्रदेश उच्च न्यायालयामध्ये व्रीट आणि दिवाणी खटले हाताळले त्यांनी। 1988 ते 1990 या कालावधीमध्ये ते उच्च न्यायालयामध्ये सरकारी वकील म्हणून कार्यरत होते। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी कोणाकडे किती संख्याबळ ते देखील पाहूयात। तर एनडीएचे लोकसभेमध्ये 293 खासदार आहेत। तर एनडीएचे राज्यसभेमध्ये 130 खासदार। एनडीएचे एकूण 432 खासदार आहेत। तर इंडिया आघाडीकडे अंदाजे 323 खासदार आहेत। तर कशी असणार आहे ही उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ते देखील पाहूयात। देशाच्या 17व्या उपराष्ट्रपतींची आज निवडणूक होणार आहे। सत्ताधारी एनडीए विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीमध्ये थेट लढत होताना दिसणार आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल डॉक्टर सीपी राधाकृष्णन एनडीएचे उमेदवार आहेत। सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत। उपराष्ट्रपती पद निवडणुकीमध्ये फक्त संसद सदस्यांना मतदानाचा अधिकार असतो। लोकसभेचे 543 सदस्य आहेत। राज्यसभेतील निवडून आलेले 233 अधिक 12 नामनिर्देशित सदस्य आहेत। संसदेचे एकूण 788 सदस्य आहेत। रिक्त जागा वगळता सध्या 782 खासदार मतदान करणार आहेत। राज्य विधानसभांचा निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग नाही। प्रत्येक खासदाराच्या मताला समान मूल्य दिले जाणार आहे। प्रमाण प्रतिनिधित्व प्रणाली आणि सिंगल ट्रान्सफरेबल व्होट पद्धतीने हे मतदान केले जाईल। मतदारांना उमेदवारासमोर प्राधान्यक्रम अंकात नोंदवणे आवश्यक आहे। पहिलं प्राधान्यक्रम अनिवार्य आणि इतर ऐच्छिक असतील। निवडणूक आयोगाकडून मतदारांना खास पेन दिला जाणार आहे। त्याच पेनने मतदान करणं बंधनकारक असेल।